अमरावती शहरातील जुन्या बायपास जवळ असलेल्या लॉर्ड्स हॉटेल समोर एका गार्डला एअरगन व चाकू दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास घडली। हॉटेलमध्ये गार्डची ड्युटी करणारे फिर्यादी आकाश ठाकरे कामानिमित्त जात असताना तेथेच त्यांना रोखून त्यांच्यावर एअरगन आणि दोघांनी चाकू दाखवून ठाकरे यांच्या जवळची नगदी 10,000 आणि 3 मोबाईल ह्यासह फिर्यादीची दुचाकी सुद्धा हिसकली। या घटनेची माहिती राजापेठ पोलीस स्टेशनला होताच पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात 2 पोलिसांची पथके घटनास्थळी रवाना झाली। यात आरोपींना ताब्यात घेत असताना पोलीस कर्मचारी निलेश गुल्हाने हे जखमी झाले। पोलिसांनी जेवडनगर येथे राहणारा सुनील कडू, फ्रेजरपुरा येथे राहणारा पृथ्वी वानखडे, आयुष मेश्राम यांच्यासह 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। या घटनेतील आणखी 4 आरोपी फरार झालेले असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 395, 397, 353, 223 सह कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत। सर्व आरोपींना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।